बेवडे आहेत नाही तर हा तेच आहेत ना. अय बेवड्यांनो त्यांना सांगा व्यसन. अय ते म्हणतो आपल्या नादी कोणी लागायचंच नाही. तू त्याला ऐकीतच नाही. अरे कुत्रा सुद्धा कुत्र्याला किंमत आहे पण तुला किंमत नाही. कुत्रा रोक भाकरी ठेवतायत. कुत्रा किंमत आहे पण तुला नाही. विठ्ठल अरे व्यसन करू नका. व्यसनामुळे जिंदगी नाश. जिंदगी नाश करू नका. अरे व्यसनामुळे जिंदगी नाश करू नका ना. काय जण पोरं बापाला आणतात बुटाने खपा खप खपितात. तुम्हाला अशी लाज वाटत नाही का आपण वाया गेलो काय. हे बेवड्यांना ना दारूच देऊन काही फायदा नाही. बेवड्यांना मूस जरी वतून दिलं ना बाटलीमध्ये खचकच आणणार. वरून म्हणा काय मॉडल आला रे. थीन घेतलं तरी मुंग येईना. लय चॅप्टर बेवडे. म्हणून व्यसन करू नका. दारू पिऊ नका. छोटा दुष्टांत आहे भजंगरा विठ्ठल. जाता जाता तुम्हाला सांगतो कोण व्यसन करू नका. हे वक्त्याचं कर्तव्य ठरतं. ज्या ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पदस्वर्षाने पाहून झालेली महाराष्ट्रभूमी. ह्या महाराष्ट्रभूमीमध्ये असणारं छोटंसं मोठंच गाव देऊळगाव राजा. अखंड हरिनाम सप्ताह. तसे श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त माझा कीर्तना कार्यक्रम ठेवला. तसे अखंड हरिनाम सप्ताह. तसे ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे डॉक्टर साहेब अध्यक्ष डॉक्टर पाटील. तसेच आमचे दत्ताभाऊ आमचे लाडके प्रिय दत्ताभाऊ. तसेच आमचे गुरुजी. आम्ही यांना गुरुजी म्हणतो. यांच्यासाठी पण टाळे वाजवा. मी यांचा आभार मानतो. पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसेच सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील चेअरमन साहेब तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बिवडे कॉलेजचे पोरी बापा धोकारे पळून जाणारे पोरं शेंबडी पोरगी हे बी शेंबड. तुमच्या सर्वांचे एकत्रित कारणाने कार्यक्रमाला लाभलेला सौंदर्य विठ्ठल. आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विश्वास आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबारांचा. हे अभंगातून ज्योतगुरु तुकोबार आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापाला धन्यता देतात. मग पहिला हा प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण. तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतः दारुष्टकांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजराव तालुक्यापुरतेच नाहीये जिल्ह्यापुरतेच नाहीये महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना ज्योतगुरु तुकोबार आहे धन्यता देतात. तर का त्यांचे आई वडील धन्यताच्या लायकी ते विठ्ठल. शुद्ध विधा पोटी फळे साळ गोमटी किंवा गोमट्या बिधांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटी चांगले जन्म लावू शकतो. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीजे बघू नका आमकाचे काय. महाराज बाबडीच्या झाडाला आंब्याची गेल लागू शकते का रे. अय पिस्तोले अय तू ड्रेस सुमडे उठ उठ दात नको खाऊ. लागू शकते का रे बाबडीच्या झाडाला आंब्याची गेल लागू शकते का. हा करेक्ट टाळी वाजवा. खाली बस.
तर माझं काय चुकलं असंच मी एका गावी गेलं शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ गोमटी जे आपण जमिनीत पेरणार ते चुकणार ना ओ गुरुजी खरंय ना ज्ञानोबरांची ओवे जे क्षेत्री जे पेरी जे पाहिजे ते धर्पण आधारी जे आपण आरशात आधार घेणार ते दिसणार आहे ना ते म्हातारा बायात ना लई चॅप्टर बघा पुढे बसले लई चॅप्टर ते आजी मग बघा कसं पाहते कीर्तन संपल्यावर बघतो तुम्हाला म्हातारा लई चॅप्टर एक म्हातारी मार्केट मध्ये गेली दुकानदारला विचारलं कितीला आरसा 50 लुटायला बसला काय एवढी रेट असते काय पहिलं 5लाच मिळायचा आणि तोंडही चांगलं दिसायचं तर दुकानदार मला आजी माय किती वर्षाची गोष्ट आहे 50 तर तुझं तोंडच चांगलं होतं आता आरशाचं काय दोष आहे लई माटाला बाई चाटरू ते भुईमुगाची शेंग माहिती का ए मचतगड भुईमुगाची शेंग माहिती ना त्याला वरून टर्पर आहे ना आपण शेंगण्यानं पेरतो ना तो म्हणला महाराज शेंगण्यांना शेंगणा चाललं पाहिजे ना त्याला टर्पर कुठून येतो ते मला हलू दे ना उत्तर द्या मी म्हणलं फुकट नाही मग मला दूध प्यायला घरी ने ते मला दूध प्यायला नाही घरी मी म्हणलं मला फक्त दूधच आण हा दूधच आण महाराज त्यांना असं कपात दूध आलं मी म्हण मला फक्त दूधच पाहिजे कप्प नको तो म्हणला महाराज कपाशिवाय दूध कसे येणार मी म्हणलं टरपाला शिवाय शेंगणा कसा येणार हे काही बोला दे बिना नसतो माऊली सांगतात विठ्ठल शुद्ध विधा पोटे फळे साळ गोमटी मग महाराज हिरण्यकशिपू एवढा हा पापी भक्त प्रल्हाद काय जन्माला आला हो त्याचे कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयादू त्या कयादूला इंद्रदेव चोरण्यात असताना तर नारदास लक्ष गेलं नारदाने हाक मारून सांगितली इंद्रा अरे ती महान पतिव्रता आहे तिथे सोड तिने जर श्राप दिला ना तू जळून खाक होशील तर का तिची देवा वरिसा तिची देवावरी सता तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली तिथे नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादवरती झाला तरी मी सांगत नाही भगवान श्री ज्ञानोबराय हरिपटामध्ये वर्धन करतात कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता कृष्ण दाता
आदी बिंबला उद्धवाला दला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला त्याचे कारण आहे. त्याची आई पुण्यवती सुशेला मात्र पुण्येन मित्र पुण्येन चतुरता दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कार्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना ते वंशाच्या पापाने आणि दारिद्र्य पुत्र जन्माला असतो ना ते स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी ज्योतगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणाचा धन्य माता पिता तयाची. धन्य माता आणि नंतर पिता असं का त्याचे कारण आहे. संतांचं वाङ्मय हे राष्ट्राचे आधार आहे. जसं शास्त्र मातृदेव भव
आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भोग असं संतांचं वाङ्मय. आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरे कारण आहे. बाल जन्म आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये ही पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध ही पित्याचे. याचं तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अश्वित असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे एक रस्त्यात चालत असतो ना, आपल्या एक ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा वे पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता. विठ्ठल प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हे देवता आहेत. ह्या जगतामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना बिगारी. अहो आलद्या रात्री उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला कुणी केली भाजी? त्याच्या आईनं काही बोललं नाही. काय बोलावं? पप्प्या आता उठून जाईल, एवढा भरपाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. बायकोने. पप्प्या म्हणला बायको? बायकोने केली होय. अगं मग चालायचं. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वा 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 वा, आपलीच गाडी ना आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी. हातात वेडी तो वडतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी. आणि आई मात्र हटकुळी. तर का आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे नाही कुणाचे कोणे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे
पुन्हा